नर्सने बाळाला संस्कृतीच्या हातात दिले आणि सांगितले, घे, गोड मुलगा झाला आहे तुला, अगदी तुझ्यासारखा दिसतोय. संस्कृतीने अधीरपणे बाळाला आपल्या जवळ घेतले. बाळाला पाहून आनंदली, सुखावली, पण मनातून थोडी खट्टू झाली. दिवस गेल्यापासून मुलीचा ध्यास तिच्या मनाने घेतला होता. लाघवी, लाडीक, खट्या गोबऱ्या घालायची मुलगीच हवी होती तिला. तिने नाव पण ठरवून ठेवले होते, जान्हवी उर्फ जानू. पण देवबाप्पाने हा ठोंब्या दिला तिला. लाडाने, नम्रताने त्याला हृदयाशी कवटाळले. बाळाचे नाव ठेवले शौर्य. थोड्या दिवसातच संस्कृती बाळाच्या संगोपनात डुंबून गेली. त्याच्या खोड्या, त्याची मस्ती, त्याचे गोड गोड बोबडे बोल यांच्यात तिला दिवस अपुरा पडू लागला. पण कधी बाहेर गेल्यावर, बागेत गेल्यावर छोट्या छोट्या चिमण्या चिवचिवताना दिसल्या की तिच्या काळजात कळ येई. मुलीची आस तिच्या डोळ्यात अगदी भरून येई. एकदा लाडाने तिने त्याला मुलीचे कपडे घालून नटवले होते, तर केवढा बिथरला होता शौर्य. त्याची समजूत काढता काढता तिच्या नाकीनं आले होते. शाळेत घातल्यावर तिला आपली मुलीची आस जास्तच प्रकर्षाने जाणवायला लागली. हा ठोंब्या न शाळा सुटल्यावर गेट बाहेर यायचा. तो अगदी मळलेला, बुटाची लेस सुटलेली, शर्ट अर्धा बाहेर आलेला, मित्रांशी मस्ती करत. आणि तिच्या मैत्रिणीच्या मुली आई दिसल्यावर आई करत धावत आईच्या मिठीत शिरायच्या. आईच्या पाप्या घ्यायचा. नुसते जाळायची संस्कृती आपल्या मैत्रिणीवर. शौर्याला पापी मागितली तर म्हणायचा, हट, मी काय गरला आहे का, पापी द्यायला, आणि दूर पडायचा. बघता बघता शौर्य मोठा होऊ लागला. हलकीशी मिरसूट फुटू लागली. आवाज घोगरा झाला. संस्कृतीला नेहमी वाटे, मुलगी असती तर आता वयात आली असती. आपले तिचे एक वेगळे गुपित झाले असते. माझी छोटीशी मैत्रीण झाली असती. दोघींनी एकत्र शॉपिंग केली असती. तिला डान्सच्या, गाण्याच्या क्लासला घातले असते. पण हा ठोंब्या इतक्या भासड्या आवाजाचा गायचा ना की संस्कृतीला ओरडावे लागे, आता बास कर म्हणून. पण स्वारी चेकाळून जायची आणि अजूनच जोर जोरात रेकायची. याचे रोज रोज नवीन नवीन जिभेचे चोचले पुरवताना तर हमखास तिला वाटे की मुलगी असती तर जरा हाताशी आली नसती का, तिला 4 पदार्थ तरी शिकवले असते. 10वीला छान मार्क मिळाल्यावर म्हणाला, त्यात काय एवढे, चांगला क्लास, चांगली शाळा आणि तुझे लक्ष असल्यावर मिळणारच ना. कॉलेजला देखील स्वतः जाऊन ॲडमिशन घेऊन आला मित्रांसोबत. आणि ही बसली नातेवाईकांकडे पेढे वाटत. बाईक मात्र हट्टाने आईबाबांकडून वसूल केली होती. आपली मुलीची हौस ती आपल्या भाच्या पुतण्यांसाठी कानातली, गळ्यातली नेलपेंट आणून पुरवायची. एक दिवस शौर्याचा बाबा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला होता. 8 दिवस तर येणारच नव्हता. घरी संस्कृती आणि शौर्य दोघेच होते. संध्याकाळी कधी नव्हे ते शौर्या अगदी वेळेवर घरी आला. संस्कृतीने वाट पाहायच्या आधीच रात्री पण तिला म्हणाला, आई, आज बाबा नाही तर मी तुझ्या खोलीत येतो झोपायला. संस्कृतीचा जीव केवढा आनंदला असेल कल्पनाच केलेली न केलेली बरी. रात्री बराच वेळ संस्कृती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती. शौर्य तिला म्हणाला, झोप आई, तू शांत, मी आहे. कुठल्या चोराची हिंमत आहे मी असताना आपल्या घराकडे वाकड्या नजरेने पाहायची. संस्कृती त्याच्या या वाक्याने सुखावून शांत झोपली. दुसऱ्या दिवशी तिची पिरियड सुरू झाली होती. खूपच त्रास होत होता तिला. वाटले मुलगी असती तर तिच्यापाशी मन मोकळे करता आले असते. पण आश्चर्य म्हणजे शौर्य तिच्याजवळ आला आणि म्हणाला, आई, तू अजिबात उठू नकोस. तुला या दिवसात आरामाची गरज आहे. तुला काय हवे असेल तर मला सांग, मी आणून देतो. संस्कृतीला थोडे संकोचल्यासारखे झाले, पण शौर्याने तिचा हात हातात घेऊन तिला दिलासा दिला. त्या 4 दिवसात शौर्याने तिची खूपच काळजी घेतली होती. तिच्या मदतीने चहा, मऊ भात, खिचडी करून दोघे मायलेक अंगत पंगत करून जेवले होते.
बऱ्याच दिवसांनी संस्कृती आणि शौर्य झोपाळ्यावर गप्पा मारत बसले होते. त्याचे कपाळावर भुरभुरणारे काळेकुरे केस ते आपल्या मऊ हाताने कुरवाळत होती. 4 दिवसात तिचा लेक अचानक मोठा झाला असे तिला वाटले. हृदयातील कळ थोडी कमी होत होती. एरवी बेफिकीरपणे गाडी चालवणारा शौर्य संस्कृती मागे बसल्यावर अगदी सावकाश चालवायचा हे मात्र खरे. तिला आठवले लॅपटॉपमधले ॲपडेशन्स, मोबाईलमधले नवीन फीचर्स सगळे सहज येता जाता सांगायचा तो. जशा मेहंदी, रांगोळी मुली जन्मतः शिकून आलेल्या असतात तसे गॅझेटचे ज्ञान पण मुलगे जन्मतःच घेऊन आलेले असतात असे ती गमतीने म्हणे. नवरा परगावाहून आल्यावर पुन्हा शौर्य त्याच्या विश्वात मग्न झाला. तो, त्याचे मित्र आणि त्यांचे अड्डे. काय करायचे कोण जाणे. एकदा कॉलेजमध्ये वार्षिक संमेलन होते. तिचा सगळा ग्रुप पाहायला गेला होता. प्रत्येक कार्यक्रमात तिच्या मैत्रिणीच्या मुलींचा सहभाग होता. कोणी गाण्यात होते तर कोणी डान्समध्ये होते, कोणी नाट्यछटा सादर करत होत्या तर एखादी निवेदनात दिसत होती. संस्कृती आसक्त होऊन त्या नटलेल्या बाहुल्यांकडे पाहत होती, त्यांचे कौतुक करत होती आणि तिचे वीर तिला अधूनमधून दिसत होते. जीन्स आणि एका टी-शर्टमध्ये धावपळ करताना, सगळ्यांना मदत करताना. कार्यक्रम संपल्यावर बक्षीस समारंभ झाला. बहुतेक बक्षिसे मुलींनीच पटकावली होती आणि ही आपली टाळ्या वाजवत. तेव्हाच SP बक्षिसाची घोषणा झाली आणि सगळीकडून, विशेषतः मुलींकडून एकच आवाज घुमू लागला, शौर्य शौर्य. संस्कृती स्मितीत होऊन इकडे तिकडे पाहत आपल्या राजकुमाराला शोधत होती. प्राचार्य सांगत होते शौर्याच्या योगदानाशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकला नसता आणि बरेच काही कौतुकाचे शब्द तिच्या कानावर पडत होते. संस्कृतीचे डोळे शोधत होते शौर्याला आणि हा मात्र कुठून तरी एका कोपऱ्यातून आला आणि घाईघाईत बक्षीस घेऊन गेला देखील. कार्यक्रम संपल्यावर दोघी तिघी मैत्रिणींना सुखरूप घरी सोडण्याची जबाबदारी घेतलेला शौर्य तिची मान अभिमानाने ताठ करून बाईकवरून गेला. असे अनेक प्रसंग येत गेले आणि तिला जाणवायला लागले की सोशल मीडियावर सतत मारा केला जातो की मुलगीच हवी, मुलीलाच खरे प्रेम असते, खरी काळजी असते, मुलगीच आईबापांच्या जास्त जवळ असते आणि काय नाही काय. सुरुवातीला तीही यांच्यासारखा विचार करत होती, पण आज तिला जीन्स टी-शर्टमधला आपला साधा सुद्धा शौर्य एखाद्या राजकुमारासारखा वाटला. मुलींना बाईकवरून सुखरूप घरी पोहोचवणारा तिचा लेक संभाजी राजाहून वेगळा नव्हता. तिच्या महत्त्वाच्या 4 दिवसात न बोलता तिची काळजी घेणारा लेक हिरोपेक्षा कमी नव्हता. आज खूप अभिमान वाटला तिला जेव्हा मुलींच्या आयांचे तिला फोन आले की शौर्य होता म्हणून मला माझ्या मुलीची काळजी नव्हती. तू नशिबान आहेस की तुला मुलगा आहे. असा मुलगा प्रत्येक आईला असावा. संस्कृतीचा ऊर भरून आला होता. पुरुषी खंबीरपणा असलेला शौर्य मनाने मुलींसारखा मनाने हळवा होता, मने जपणारा होता, माणसे जोडणारा होता. शौर्य रात्री उशिरा आला. नेहमीच्याच बेफिकरपणे आंघोळ करताना भसाड्या आवाजात गाणे म्हणत. संस्कृतीच्या मनात विचार आला नसेल माझ्या लेकाचा आवाज चांगला पण मैत्रिणीचा सूर त्याला चांगला जुळवता आलाय. नसेल त्याचे अंग नाचाचे पण त्याच्या उच्च विचारांवर एक दिवस हा सारे जग नाचवेल. नसेल त्याला मुलींसारखे व्यक्त होता पण मनातले अतरंग जाणण्यासाठी कला त्याला उपजतच अवगत आहे. दुसऱ्या दिवशी शौर्य आईला म्हणाला, आई उद्या आम्ही रक्तदान शिबिर भरवतोय जवळच्याच खेडेगावात. मला लवकर उठव प्लीज. शौर्याकडे पाहून संस्कृती कृतकृत्य होत होती. कितीतरी वेळा शौर्याला ती म्हणाले, असेल की तुझ्याऐवजी देवाने एखादी मुलगीच का नाही दिली मला. पण शौर्याने नेहमीच मनावर न घेता
हसून विषय सोडून दिला होता. हेच कितीतरी घरात मुलांच्या आया म्हणत असतील. काय बरे वाटत असेल मुलांना? फेसबुक, व्हॉट्सॲपवर फिरणारे मुलींचे कौतुक करणारे, मुलांशी तुलना करणाऱ्या पोस्ट वाचून मनातून दुखावत तर नसते नाही मुले? मुलगी हवीच, पण त्या नादात आपण मुलांचे अस्तित्व नाकारतोय का? कधी विचारच केला नाही आपण. संस्कृतीने शौर्याच्या अंगावर पांघरून घातली. तिचा मुलगा शांत निजला होता. संस्कृतीने पहाटेचा गजर लावला. तिच्या मनातली मोरपिसे हलकेच फुलू लागली होती. राधेच्या जागी तिचा कान्हा सखा सोबती होऊन तिला आश्वासक शब्दात आपल्या अबोल अस्तित्वाची ग्वाही देत होता. तिने मोबाईल हातात घेतला आणि लिहायला सुरुवात केली. एक तरी मुलगा असावा. 10वी संपल्यावर मुलांना असंख्य प्रश्न पडतात. कोणता फील्ड निवडायचा? कॉलेजमध्ये जावे का? करिअरसाठी पैसे कसे जमवायचे? आईबाबांना काय सांगावे? हे विचार त्यांच्या डोक्यात सतत असतात. त्यांच्या हातात फक्त मार्क्स नाहीत, तर एक संपूर्ण भविष्य उभं राहिले. मुलं जरी हसत खेळत दिसली, पण मनातल्या खोलवर टेन्शनची आगी सतत जळते. मित्रांमध्ये तुलना होते, समाजात अपेक्षा असतात आणि स्वतःच्या स्वप्नाबरोबरही त्यांना हाताळले लागते. कोणताही निर्णय फक्त स्वतःसाठी नाही, कुटुंबाच्या आणि भविष्यातल्या जबाबदाऱ्या यासाठी असतो. पैशाची चिंता, शिक्षणाचा खर्च, हॉस्टेल, वाहतूक, फॉर्म भरावे, प्रवेश मिळवायचा दबाव, हे सगळं एका लहान बाळाच्या डोक्यावर असतं आणि तो बाहेरून शांत, खेळकर आणि हसत दिसतो. कोणाला माहिती नाही की त्याच्या मनात किती विचार, भीती, चिंता आणि ताण सुरू आहे. मुलं शिकतात, मेहनत करतात, पण त्याच वेळी स्वतःला सांभाळण्याचा, मानसिक दबाव सहन करण्याचा आणि स्वतःच निर्णय घेण्याचा ताण त्यांच्यावर सतत राहतो. मित्रांशी गप्पा मारताना, खेळताना, बाहेर हसताना तो फक्त बाह्य आवरण आहे. आतल्या मनात भविष्यातल्या जबाबदाऱ्या, कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वप्नांची जबाबदारी सतत चालू असते. त्यांच्यासाठी 10वी नंतरचं जीवन म्हणजे फक्त मार्क्स नाही, तर एक मोठा महासागर आहे, ज्यात भावनांची लाट, ताणाची गडबड, आर्थिक प्रश्न आणि स्वतःच्या निर्णयाचा दबाव आहे. आणि तरीही ते उभे राहतात, मेहनत करतात आणि हसत हसत पुढे जातात. अरे मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? एका तगाशी वाटली का? सगळ्या मुलांनी आणि पुरुषांनी आपले विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचं मत जाणून घेणं आम्हाला खूप आवडेल. जर कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगायला विसरू नका. चला मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत टाका आणि सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा. तुमच्या प्रतिक्रियेसाठी आम्ही खूप उत्साहित आहोत.